नमस्कार मित्रांनो, आपले सगळ्यांचे स्वागत आहे BMC गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत की शैक्षणिक भत्त्याचा अर्ज कशा प्रकारे करायचा, त्यासोबत कोणते कोणते डॉक्युमेंट जोडायचे व त्याबद्दल कोणत्या कोणत्या नियम व अटी आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण बघूया की 2012 मध्ये जे सर्क्युलर आलेलं आहे त्या सर्क्युलरनुसार अट व नियम काय आहेत ते आपण बघूया। पूर्ण वेळ मनपा कर्मचारी असला पाहिजे। तर पूर्ण वेळ मनपा कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरता हा भत्ता अनुज्ञेय असणार आहे। त्याच्यानंतर 5 ते 20 वर्ष या वयोगटातील जास्तीत जास्त 2 मुलांकरिता हा भत्ता अनुज्ञेय असणार आहे। पण जर एकाच वेळी जर जुळे किंवा तिळे मुलं झाल्यास त्यांना ही अट शिथिल राहील व अपंग मुलगा जर असेल, अपंग मुलांच्या बाबतीत वयोमर्यादा ही 22 पर्यंत असणार आहे। 3 नंबरचा आपण बघूया। मूल अधिकृत सरकार मान्य शाळेत जात असावं। शासकीय मान्यताप्राप्त शाळा अथवा संस्था असायला पाहिजे। त्याच्यानंतर 4 नंबरचा आपण बघूया। मूल जर नापास झाले तरीसुद्धा शैक्षणिक भत्ता हा मिळणार आहे। त्याच्यानंतर 5 नंबरचा मुद्दा आहे की बालवाडी म्हणजेच पहिल्या इयत्तेपूर्वीचे 2 वर्षाचे वर्ग मिळून ते इयत्ता 12वी पर्यंत हा शैक्षणिक भत्ता असणार आहे। जर समजा 10वीच्या नंतर जर तंत्रनिकेतन पदविकेसाठी जर ॲडमिशन घेतलेला असेल, म्हणजेच 10वी नंतर जर इंजिनिअरिंगसाठी जर ॲडमिशन घेतलेलं असेल तर 10वी त्याच्यानंतर प्रथम वर्ष द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगचं ते अनुज्ञेय असणार आहे। त्याच्यानंतर आपण बघूया की आईवडील दोघे जर महानगरपालिकेत असेल तर एकाच जणाला शैक्षणिक भत्त्याचा लाभ घेता येणार आहे। त्याच्यानंतर आईवडिलांपैकी एक जण शासकीय सेवेत किंवा अन्यत्र जिथे अशी योजना असेल तिथे असल्यास त्यांनी शासनात किंवा त्या अन्यत्र संस्थेत प्रतिपूर्ती दावा केलेला नाही असे प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करायचे आहे। त्याच्यानंतर 8 नंबरचा जो मुद्दा आहे की आपल्याला सगळ्या पावत्या जमा करायच्या आहे, हा मुद्दा आता लागू होत नाही। त्याच्यानंतर 9 नंबरचा जो मुद्दा आहे, कर्मचारी कामावर रजेवर निलंबित असला तरी शैक्षणिक भत्ता किंवा काढून टाकलेला असेल कामावरून, राजीनामा दिला असेल, सेवानिवृत्ती असेल तरी शैक्षणिक भत्ता हा त्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटपर्यंत अनुज्ञेय राहील। त्याच्यानंतर 10 नंबरचा मुद्दा असा सांगतो की सदर भत्ता मिळण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांनी उपरोक्त 8 येथे नमूद केलेल्या बाबीसाठी केलेल्या खर्चाच्या मूळ पावत्या व सोबत एकूण खर्च हा मुद्दा पण काढून टाकलेला आहे। चला तर मग आता 2019 मध्ये आलेलं सर्क्युलर आपण बघूया। 2019 मध्ये आलेल्या सर्क्युलरमध्ये नमूद केल्यानुसार आपल्याला हा 4 नंबरचा पॉईंट महत्त्वाचा आहे। तर यामध्ये नमूद केलेलं आहे की 1/6/18 पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून पुढील कालावधीचे शैक्षणिक भत्त्याचे प्रस्ताव शैक्षणिक वर्ष संपल्यावर त्याच वर्षाच्या येणाऱ्या दिनांक 15 जुलैपर्यंत सादर करावे। यानंतर जर सादर केलेले असतील तर ते प्रस्ताव मंजूर करण्यात येणार नाही। तर आता आपण बघणार आहोत की कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक भत्त्याकरता आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती कोणती आहेत ती। 1 नंबर, कर्मचाऱ्याचा शैक्षणिक भत्ता मिळण्याकरिताचा अर्ज। या ठिकाणी कर्मचाऱ्याचा शैक्षणिक भत्ता मिळण्याकरिताचा अर्ज व प्रतिज्ञापत्र आपल्याला डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक देण्यात येईल, तिथून आपण डाउनलोड करू शकता। त्याच्यानंतर 2 नंबर असेल प्रतिज्ञापत्र। त्याच्यानंतर 3 नंबर कर्मचाऱ्याचे ओळखपत्र, त्याची छायांकित प्रत। त्यानंतर 4 नंबर आहे कर्मचाऱ्याच्या राशन कार्डाची छायांकित प्रत, यामध्ये पाल्याचे नाव नमूद असणे आवश्यक आहे। त्यानंतर 5 नंबर आहे जन्म प्रमाणपत्राची छायांकित प्रत म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट। त्यानंतर 6 नंबर आहे पाल्याचे ओळखपत्र किंवा आधार कार्ड छायांकित प्रत। त्याच्यानंतर आपण इथे बघणार आहोत की 7 नंबर जे आहे ते 7 नंबर आहे पाल्याचे गुणपत्रक मूळ प्रत पाहिजे। त्याच्यानंतर 8 नंबर आहे की शाळा मान्यता प्राप्त क्रमांक हा गुणपत्रकावर नमूद नसल्यास त्याची बोनाफाईडची प्रत आपल्याला लागेल, ती पण मूळ प्रत। त्यानंतर उपरोक्त नमूद छायांकित प्रती कर्मचाऱ्याने स्वयंसाक्षरकृत करणे आवश्यक आहेत, म्हणजे सेल्फ अटेस्टेड करणे आवश्यक आहे। त्यानंतर दरवर्षी 15 जुलैपर्यंत शैक्षणिक भत्ता डिस्पॅच करणे आवश्यक आहे। त्यानंतर सादर करण्यात येणारा शैक्षणिक भत्ता विचारात घेतला जाणार नाही, कृपया याची नोंद घेण्यात यावी। अशा प्रकारचा अर्ज आपल्याला
कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शनमध्ये याची डाउनलोड लिंक मिळेल, तिथून हा अर्ज आपण डाउनलोड करून वापरू शकता। इथे आपल्याला नाव नमूद करायचं आहे, इथे पदनाम नमूद करायचं आहे, त्यानंतर इथे आपला विभाग, कर्मचारी संकेतांक, वेतनपत्रक क्रमांक, दिनांक आणि इथे विभागाचं नाव आणि इथे आपल्याला सध्या 23-24चा शैक्षणिक भत्ता हवा आहे, तर इथे सन 23-24 टाकायचं आहे। त्यानंतर इथे पण 23-24, त्यानंतर नको असलेली माहिती आपल्याला खोडायची आहे। पाल्याचं इथे नाव टाकायचं आहे, दुसरा पाल्य असेल तर इथे परत नाव टाकायचं आहे। त्यानंतर शैक्षणिक वर्ष आपल्याला 23-24 घ्यायचं आहे। त्यानंतर सोबत आपल्याला हे डॉक्युमेंट जोडायचे आहेत। यामध्ये जर आपल्याकडे पाल्याचे ओळखपत्र असेल तर आधार कार्ड जोडण्याची गरज नाही। त्यानंतर पाल्याचं गुणपत्रक, मूळ गुणपत्रकावरती जर शासन मान्यता क्रमांक नमूद असेल तर आपल्याला बोनाफाईड जोडण्याची आवश्यकता नाही। त्यानंतर आपल्याला इथे आपलं नाव नमूद करायचं आहे, त्यानंतर इथं आपल्याला स्वाक्षरी करायची आहे। अशा प्रकारे आपल्याला हा अर्ज भरून डिस्पॅच करायचा आहे 15 जुलैच्या आतमध्ये। तर अशा प्रकारे प्रतिज्ञापत्र आपल्याला डाउनलोड करून घेता येईल। आमच्या कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आपल्याला मिळेल, तिथून आपण ते डाउनलोड करून यूज करू शकता। तर ह्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्याला इथे आपलं नाव नमूद करायचं आहे, त्यानंतर पदनाम, कर्मचारी संकेतांक, त्यानंतर आज रोजी म्हणजेच ज्या दिवशी तुम्ही अर्ज डिस्पॅच करणार आहात त्या दिवशीची आपल्याला दिनांक टाकायची, एकूण अपत्य 1 किंवा 2 ते टाकायचं आहे। त्यानंतर आपल्या मुलाचं म्हणजेच मुला किंवा मुलीचं पाल्याचं नाव इथे आपल्याला नमूद करायचं आहे। जर आपल्याला 2 पाल्य असतील तर 2 पाल्यांकरिता सेपरेट प्रतिज्ञापत्र आपल्याला द्यायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला जन्मदिनांक नमूद करायचे आहे, त्यानंतर वय, त्यानंतर जर अपंग असेल तर अपंगाचा प्रवर्ग, इथे नाव आणि अपंगाचा प्रवर्ग नमूद करायचा आहे आणि जिल्हा रुग्णालयाने किंवा शासकीय रुग्णालयाने दाखल्याची त्यानंतर इथे पाल्याचं नाव नमूद करायचं आहे। शैक्षणिक वर्ष 23-24 करिता कोणत्या शाळेत शिकत होता त्या शाळेचं नाव इथे नमूद करायचं आहे, इयत्ता नमूद करायची आहे। त्यानंतर इथे शासन मान्यता क्रमांक नमूद करायचा आहे आणि आपण शासन मान्यता क्रमांक कशावरती आहे म्हणजेच बोनाफाईडवर आहे की गुणपत्रिकेवर आहे त्याचा पुष्ट क्रमांक इथे आपल्याला नमूद करायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला नको असलेला पार्ट आपल्याला खोडायचा आहे, इथे शासकीय सेवेत आहेत किंवा नाहीत हे आपल्याला नमूद करायचं आहे। त्यानंतर इथे आपलं नाव नमूद करायचं आहे आणि आपली कर्मचाऱ्याची स्वाक्षरी करायची आहे। आजचा आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला त्वरित प्राप्त होईल। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।